मित्रांनो, गरम गरम मॅगीने आपण या व्लॉगची सुरुवात करणार आहोत. नमस्कार तुमच्या सगळ्यांचा आमच्या व्लॉगमध्ये. या ठिकाणी मॅगी खाऊन झाल्यानंतर संध्याकाळचे 7:30 वाजता आम्ही निघालो होतो. मार्गशीर्ष महिन्यातील तिसरा गुरुवार असल्यामुळे त्याच्या पूजेचं सामान आम्हाला आणायचं होतं. स्नेहाने फटाफट पावडर लावून मेकअप करायला सुरुवात केली. मेकअप झाल्यानंतर आम्ही दोघं जोडीनं निघालो शॉपिंगला. काय घ्यायचं होतं काही फिक्स नव्हतं. मार्गशीर्ष महिन्यातला तिसरा गुरुवार असल्यामुळे शॉपिंग करायची होती. देवीचं मुकुट वगैरे घ्यायचं होतं, फुलं हार जे काही दिसेल पूजेचं ते सगळं घ्यायचं होतं. थंडी खूप डेंजर वाजत होती, त्यामुळे आम्ही स्वेटर घालून निघालो मार्केटला. मार्केटमध्ये गेल्या गेल्या आम्हाला एक रस्त्यावर शॉप दिसलं. त्या ठिकाणी पूजेचं पूर्ण सामान त्या ठिकाणी अवेलेबल होतं. तर या ठिकाणी बघू शकता देवीचं मुकुट, अशी अतिशय सुंदर असं देवीचं मुकुट या ठिकाणी आहे. तर आम्हाला 2 मुकुटं घ्यायची होती. म्हणजे गावाकडं पण एक मुकुट लागणार होतं आणि या ठिकाणी पण मुकुट नव्हतं. त्यामुळे 2 मुकुटपैकी स्नेहाने बघितलं की कोणतं मुकुट चांगलं आहे. तर आम्हाला तर सगळेच मुकुटं चांगले वाटत होती, पण स्नेहाने 2 मुकुटं निवडली. कितीला फायनल केली? मी 120 ला म्हणले, आता देते का काय करते काय माहिती. 120 रुपये चांगला आहे. हां, मुकुटाच्या खाली लावायचं साडी. हे कितीला? फक्त मुकुट घेऊन चालत नाही मित्रांनो. तर त्या मुकुटाला नथनी, कानातले, परत देवीला कपडा, खाली हातरायचं पूर्ण सगळं सामान घ्यावं लागतं. तर आम्ही कानातले 40 रुपयाला, नाकातले 30 रुपयाला घेतले आणि त्या ठिकाणी देवीचा ड्रेस वगैरे आणि पूर्ण हार, फुलं ह्या सगळ्या वस्तू घेतल्या. तिथूनच पुढे गेल्यानंतर आम्हाला आणखीन एक दुकान दिसलं. तिथे आम्हाला फुलं वगैरे घ्यायची होती. तिथे सगळं पूजेचे सामानच होते, धूप, अगरबत्ती वगैरे सगळं होतं तिथं. एक गजरा घेतला, काही फुलं घेतली 50 रुपयाची, सगळे मिक्स. फुलं पण मस्त होती, ताजी ताजी. ते सगळं पूजेचं सामान होतं अख्ख्या मार्केटमध्ये. पुढे गेल्यानंतर देवीसाठी एक 5 फळांची प्लेट घ्यावी लागते. तर आम्ही पुढे जाऊन प्लेट शोधत होतो. तर एका ठिकाणी आम्हाला प्लेट भेटली. रेडीमेड प्लेट पण होती 50 रुपयाला. त्याच्यामध्ये वेगवेगळे 5 फळं होते. पण आम्ही एक प्लेट पण घेतली आणि खुल्ले फळं पण घेतले, थोडेसे खाण्यासाठी आणि देवीसाठी पण. पुढे गेल्यानंतर स्नेहा म्हणत होती मला गजरा वगैरे घ्यायचा. गजरा घेतल्यानंतर निघालो. येताना चॉकलेट्स वगैरे घेतले, जे की नेहमीप्रमाणे स्नेहाला चॉकलेट्स आवडतात. चॉकलेट्स गेल्यानंतर घरी गेल्यानंतर सगळा पसारा काढला, पाहिलं कोणतं सामान कमी पडलं आहे का किंवा कुठलं सामान राहिलं आहे का. पूर्ण सामान आम्ही काढून ओपन करून बघितलं. या ठिकाणी फुलं आम्ही एका ठिकाणून 30 रुपयाची घेतली होती आणि दुसऱ्या ठिकाणून तेवढीच फुलं 50 रुपयाला भेटली होती. तर थोडंसं नुकसान पण झालं होतं. काय दिली? 30 रुपये पाव. सगळीकडे 50 रुपये पाव किलो होते का? तिनं 30ला पाव दिली का? 30ला. ती बी अंदाजी एवढी घेऊन आली. हां, बरं केलीस. ही काय? हे साड्या दोन देवींना मी 2 अशा साड्या आणल्या होत्या. कमराला बांधायचं आणलं होतं. त्यासाठी मंगळसूत्र एक लागतं, ते एक आणलं होतं. आणि ते मी आल्या घालून बघितलं तर खूप असं सुंदर दिसत होतं. आंब्याचे आहेत का? आंब्याचे पण हे सगळं मिक्स कशाचे आहेत की. होय, मला तर गवतच वाटाले. नारळ, फ्रूट आहेत. किती रुपयाला? 50 रुपयाला. मग काही बांगड्या देवीच्या. मित्रांनो, पूजेसाठी जेवढं काही सामान लागणार होतं ते सगळं आपण घेतलेलं होतं. स्नेहाने आल्यानंतर पूर्ण सामान घेतल्यानंतर सगळं सामान चेक करून बाजूला ठेवलं. बाजूला ठेवल्यानंतर स्नेहाने फूल दाखवलं, जे की त्या दुकानदारांना किंवा त्या शॉपवाल्या मावशीनं स्नेहाला दिलं होतं. म्हणजे टोटल बिल 1200 रुपये झालं होतं, म्हणून एक फक्त फूल फ्री दिलं होतं त्याच्यासोबत. तर ती फूल घेऊन स्नेहा खुश झाली की मला मावशीने फूल दिलं म्हणून. तर हा सगळं सामान आम्ही आवरल्यानंतर पूर्ण पॅकिंग करून चला पुढे बघूया की पूजेची तयारी कशी झाली. त्यानंतर मी सगळा पोळ्याचा स्वयंपाक ते आवरून पूजा मांडायला घेतली. मला पूजा मांडायला खूप असा उशीर झालेला होता. आणि फायनली स्नेहाने पूजा कंप्लीट केली होती. ही स्नेहाची लग्नानंतरची पहिली पूजा होती. तर प्लीज कमेंट करून सांगा की पूर्ण व्हिडिओ कसा वाटला.